सिल्लोडच्या नसरापूरमधल्या एका निष्पाप 3.5 वर्षांच्या बालिकेला नराधम वयोवृद्धानं जनावरांच्या गोठ्यामध्ये नेऊन अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आहे। भीमा कांबळे असं नराधम आरोपीचं नाव असून त्यानं खाऊचं आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्यामध्ये नेऊन चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची कबुली सुद्धा राजागड पोलिसांना दिलेली आहे। दरम्यान आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आणि या घटनेच्या निषेधासाठी ग्रामस्थांच्या वतीनं निषेध मोर्चा सुद्धा काढला गेलाय। आरोपीला त्याच गोठ्यामध्ये ठेचा अशी संतप्त मागणी आंदोलक ग्रामस्थांनी केली आहे। 65 वर्षीय आरोपी नराधमाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे आणि गुन्हा सुद्धा या आरोपीनं कबूल केलेला आहे। खाऊचा आमिष दाखवत गोठ्यामध्ये नेऊन अत्याचार करून हत्या केली गेली आहे। बाहेर तिला वासरू दाखवता असं आमिष दाखवून गोठ्याच्या मागे शेड आहे तिथं नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्या माणसानी। या टायमिंगला आम्ही सगळे घरातच होतो। सीसीटीव्ही फुटेज सापडला आम्हाला, आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे। आम्ही इथल्या इथं त्यांना फाशी देऊ आम्हाला आणि ऑलरेडी त्यांच्यावर 2 गुन्हे आहेत। तरी तुम्ही प्रशासन हे हलक्यात घेतंय। प्रशासनाने ह्याच्यात लवकरात लवकर काहीतरी कारवाई केली पाहिजे। आणि या संदर्भात ताजे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, ही विकृती येते कुठून? पहिला प्रश्न तर हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतप्त झालेले आहेत गावकरी आपण पाहतोय। आता पोलिसांनी कशी कारवाईला सुरुवात केलेली आहे, कबुली तर दिलेली आहे आरोपींनी, कारवाई पुढची कशी होणार आहे? ताजे अपडेट्स। श्रद्धा, नक्कीच ही विकृती आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला संताप यावं ही सगळी परिस्थिती आहे। त्याचा परिणाम जो आहे तो इथल्या सगळ्या महिला ग्रामस्थ जे आहेत त्या संतप्त झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करतायत। पोलिसांकडून ही सगळी कबुली जी आहे ती आरोपीने दिलेली आहे पोलिसांकडे। मात्र आता कायदेशीर बाबी सगळ्यात तयार पोलिसांकडून करण्यात येत आहेत। मात्र ग्रामस्थांची मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला, तरुण आणि मोठे नागरिक जे आहेत या सगळ्या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीला फाशी द्यावी आणि ती आमच्या ताब्यात देऊन द्यावी अशी सगळी मागणी आहे। आता हे नरसापूर ग्रामपंचायत मधलं हे गावातलं ठिकाण आहे ज्या ठिकाणी सगळे आंदोलक थांबलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ते करतायत। काय मागणी? आरोपीला फाशी झाली पाहिजे। आधी त्यांनी 2 वेळा अशी कृत्य केलेली, त्यांनी अशी कृत्य करून सुद्धा तो सुटलेला आहे। म्हणजे सरकार किती सिरियसली घेते या गोष्टी। आणि जिथे हे कृत्य झालं त्याच्या शेजारी प्राथमिक शाळा आहे मुलींची, म्हणजे किती धोक्यात आहे। सुरक्षितता खूप धोक्यात आहे आणि न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे। नाहीतर आधी सुद्धा दोन त्यांनी रेप करून सुद्धा तो सुटला कसा काय? मग म्हणजे तो लीडर झाला ना। आरोपीला आमच्या ताब्यात दिला पाहिजे। आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करू शकतोय। आता आमचं कोणाचं, आमचे तरी नातेवाईक आहेत, आमच्या 2-3 नातेवाईक आहे। असं जर घडलं तर सगळ्यांच्या वर घडलं ना, असं जर त्याला फाशीच दिली पाहिजे ना तर आमचा विश्वास ठेवाल का? आज कुणाच्या आजीवर विश्वास ठेवाल का मला सांगा बरं। आमच्या गावात पोलीस स्टेशन नाहीये, जर नाही आल्या तर आमचा विश्वास राहील का? आज आमच्या गावामध्ये पोलीस स्टेशन नाहीये, त्यामुळे इतकं हे वाढलंय की मुली सुद्धा सुरक्षित नाही, महिला सुद्धा सुरक्षित नाहीये। पोलीस स्टेशन आमच्या गावात पाहिजे। खूप आमच्या गावात आहे ना तक्रारी खूप आहेत आणि संध्याकाळचं सगळे असे दोनदा त्या आरोपीला सोडला, तो 2दा आरोपी बाहेर आला हे कृत्य करून। पोलीस काय करतात ते? आज मागणी म्हणजे त्याला आमच्या ताब्यात द्या। आम्ही बघतो काय बाळाला जसं टेचलं तसं त्याला पण टेचून मारायचं। आमच्या ताब्यात द्या, महिलांच्या ताब्यात द्या, म्हणजे हे कृत्य परत कोण करणार नाही। चेहरा विद्रूप केला होता की त्या पोरीच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं, म्हणून त्या नरधामाला आमच्या ताब्यात दिलं तर आम्ही त्याला भर हात पाय त्याचे कापून त्याला ना भर चौकात उभा केला पाहिजे। ही मोठी शिक्षा आहे त्याची, सर्वात तिळतिळ मिळाला पाहिजे तो। आमच्या ताब्यात द्या त्याला। पोलीस स्टेशन नसल्यामुळे पोलीस असून पोलिसांनी काय केलं? जर त्याने 2दा गुन्हा केला तो सुटला कसा बाहेर? आपला कायदा काय करतोय? 2दा बाहेर आला काय? जर त्याला बेलवर सोडल्यानंतर परत तो काय करणार? तेच गुन्हे करत काय माणूस हा या गावचा आहे? तो सारोळे मधला आहे, बाहेरचा आहे तो। 2 वर्ष नाही, किती वर्ष राहतोय, कुठला आहे ह्याला महत्व नाहीये। जर पहिल्या वेळेस त्याने हे कृत्य केलं मग तुम्ही त्याला फाशी का नाही दिली? आपलं सरकार काय करतंय? जर महिला सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाही तर मग काय उपयोग याचा? तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देताय, कशासाठी 1,500 रुपये देताय? नको आम्हाला ते। आमच्या मुली बाळी आमच्या सुरक्षित पाहिजे। मुली
महिलांना सुरक्षा पाहिजे. आम्हाला कुठल्याही योजना नको आहेत, आम्हाला आश्वासन नको आहेत. आरोपीला फाशी झालीच पाहिजे बस. आम्हाला काही नको आहे दुसरं. तुम्ही एवढे आश्वासन देता आणि कुठलीच पूर्तता होत नाही. आणि न्याय व्यवस्थेवर पण विश्वास नाही आमचा. आरोपीने एवढा आरोप केला होता ना, मग तो सुटला कसं काय? आरोपीने 2-2 गुन्हे करून सुद्धा जर आरोपीला अशी संधी दिली, त्याच्यामुळे हा तिसरा गुन्हा घडलेला आहे या छोट्या लहान बाळाबरोबर. मग त्याच्यामुळे ना ह्या आरोपीला आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे तो हा कृत्य परत करू शकत नाही. जो कोणी नराधम असं करेल ना त्याला डायरेक्ट फाशी नाही तर काउंटर केला पाहिजे त्याचा. आम्हाला कुठल्या योजना नको आणि काही नको आम्हाला. श्रद्धा, आपण बघतोय ह्या सगळ्या संतापजनक प्रतिक्रिया आहेत आणि ह्या संतापजनक घटनेनंतर अशा प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. कुठल्याही आम्हाला पैसे नको, योजना नको, महिलांना सुरक्षितता द्या असा संतप्त प्रश्न जे आहेत उत्तरे याचे मागतायत हे सगळे लोक सरकारकडे आणि या आरोपीला फाशी देण्याची मागणी करतायत. श्रद्धा, अगदी. आता बालाजी, 2 गोष्टी आहेत. आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार आहे आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, पुढची कारवाई आता नेमकी कशी असणार आहे? कारण की ग्रामस्थ बरेच आक्रमक झाल्याचं दिसतंय. आम्हाला त्याला आमच्या ताब्यात द्या अशी प्रत्येक ग्रामस्थांनी मागणी केली आहे. श्रद्धा, तोच खरा प्रश्न आहे. ग्रामस्थांची कालपासून एकच मागणी आहे, या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. या चिमुकलीला ज्या पद्धतीने ठेसून मारले तसं ठेसून मारण्याची सुद्धा आमची तयारी आहे. सरकार यावर कुठली कारवाई करत नाहीये, त्यामुळेच हा सगळा मोर्चा जो आहे, आक्रोश मोर्चा, तो काढण्यात आलेला आहे. आणि यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा मोर्चा सुरू असणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता पोलीस या संदर्भात काही कारवाई करतात का, प्रशासनाकडून काही आश्वासन दिलं जाते का, या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात येतोय, त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आता पाहावं लागेल. आता मात्र मोठ्या संख्येने जे आहेत ते आंदोलक जे आहेत ते आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळत आहेत. बाजारपेठ सुद्धा कडकडीत बंद आहे. त्यामुळे या सगळ्या संतापजनक प्रकरणाचा अशा पद्धतीने आक्रोश मोर्चाकडून निषेध करण्यात येतोय आणि या सगळ्याचं आता पाहावं लागेल की पोलिसांकडून काय नेमकी कारवाई होते आणि या सगळ्याकडे आपलं लक्ष सुद्धा आहे. श्रद्धा, अगदी बालाजी, ताजी माहिती घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. खाऊचा आमिष दाखवत गोठ्यामध्ये नेऊन अत्याचार करून एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीची हत्या केली गेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. गावामध्ये निषेध मोर्चा काढला जातोय आणि त्याचेच ताजे अपडेट्स आपण आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून घेत होतो.